कडे मराठीच्या मुद्द्यावरून मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे। मराठी भाषेत न बोलणाऱ्यांना फायनान्स बँकेच्या मुजोर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मनसैनिकांनी दणका दिलाय। संबंधित बँकेच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला, तर दुसरीकडे लालबाग परिसरातील बँकेत जाऊन मनसैनिकांनी मराठी भाषेत फलक आहेत की नाही, व्यवहारात मराठी भाषा वापरली जाते की नाही याची देखील पाहणी केली आहे। तर मराठीच्या मुद्द्यावरून मनसे चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। गुढीपाडव्याच्या मनसेच्या सभेतून राज ठाकरेंनी मनसैनिकांना आवाहन करत ज्या ठिकाणी मराठीचा वापर होत नसेल त्या ठिकाणी जाऊन समज देण्याचे आदेश दिले होते आणि त्यानंतर महाराष्ट्रात मनसैनिक मराठी भाषेच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। ठाण्यातील कर्नाटक बँकेत मराठी फलक नसल्याने मनसैनिक आक्रमक झाले होते। मनसैनिकांनी बँकेत शिरत 5 दिवसात यात जर बदल झाला नाही तर मनसे स्टाईल दणका देऊ असा थेट इशारा बँकेच्या अधिकाऱ्यांना दिलाय। तर कोल्हापूरमध्ये मराठी भाषेवरून मनसे आक्रमक झाली आहे। कोल्हापूरच्या IDBI बँकेतही मनसैनिकांनी आंदोलन केले। पैसे भरण्याची स्लिप इथे मराठीमध्ये नसल्याने मनसेने त्या पैसे भरण्याच्या रिसीट इथे फाडून टाकल्यात आणि पुन्हा मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा इथे मनसैनिकांनी दिलाय। तर मराठीच्या मुद्द्यावरून उल्हासनगर आणि ठाण्यातही मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। मनसैनिकांनी बँकेत जाऊन इंग्रजी भाषेतले पोस्टर फाडलेत। कर्मचारी अधिकाऱ्यांनी सगळ्या ग्राहकांशी मराठीतच बोलावं, एका महिन्यात मराठी भाषा शिका, नाहीतर 1 महिन्यानंतर कानाखाली आवाज काढू असा इशारा मनसैनिकांनी बँकांना दिलाय। तर ठाण्यातील पोखरण 2 ठिकाणच्या पोस्ट ऑफिस कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केले। पोस्ट ऑफिस कार्यालयात परप्रांतीय कर्मचारी आणि अधिकारी यांना जाग येण्यासाठी मनसेकडून आहेर देण्यात आलाय। तर मराठी भाषा वापरण्याचे यावेळी आवाहन देखील मनसैनिकांकडून करण्यात आले।